आता बघतोय मी आपलं संपूर्ण मित्र परिवार असो किंवा घर परिवार सर्व आहे तिथे. तर यांचा सहकार्य कशा प्रकारे त्यांचं तर खूप सहकार्य आहे. सहकार्य असल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे, सगळ्यांचं सहकार्य असलं तर सगळ्या गोष्टी होतात. काही गाडी थोडीशी कमी पडली असली तर आवाज दिला, समजा बाबा गाडी हाकला थोडी तर जॉकीला पण वाटतं काहीतरी गाडीमध्ये आज आहे, टायमिंग मध्ये आहे गाडी, मग तसं जॉकी पण गाडी हाकलतात. तर मित्रमंडळ आमचं आहे, चांगली साथ देतात. साथ असल्याशिवाय मजा नाही. साथ असल्याशिवाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज राजिवली मानगाव येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. ती मध्ये संतोषभाई खडतल सरपंच यांनी. तर छोट्या गटाचा निकाल लागलेला आहे. आपली गाडी पहिली आलेली आहे. तर किती टायमिंग होता आजचं गाडीचा? टायमिंग आहे 1:43. 1:43. आपलं नाव सांगा. माझं नाव राकेश वाडवळ. गाडीचं नाव काय? प्रमोद डिगे. दोन्ही बैलांची नाव काय त्यांची? ह्याचं नाव बारक्या आणि त्याचा टिक्या. काय सांगशील आजच्या म्हणजे ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे, तर त्या आनंदामध्ये तू सर्वात पहिले काय सांगशील? आनंद तर आम्हाला भरपूर आज झालाय. कारण का ह्या गाड्या ज्या आता धावतात, ह्या 2-3 गाड्या ज्या धावतात, वासू गुगले, त्याच्यानंतर सूर्य पाटील, त्याच्यानंतर ह्यांची गाडी रामा शेलार, 5-6 गाड्या ज्या धावतात त्या टॉपच्या धावतात चांगल्या. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये चुरशीच्या ह्याच्यामध्ये ही गाडी सध्या आता टॉप मध्ये धावते गाडी. असं वासुदेव गुगलेनी मागच्या वेळेस भिनाड मध्ये आता एक बुधवारी फायनल केली होती. 1-2 सेकंदांनी फायनली त्यांच्या म्हणजे थोडा फरकाने चालतात. पण गाडी गेल्या वर्षी पण नंबरात होती आणि ह्या वर्षी पण आज फायनल मध्ये धावते चांगले, 1 नंबर धावते. आता मोरबाला पण त्यांनी फायनल घेतली होती. गाडी छान फायनल घेतली आणि आज पण त्यांनी फायनलच घेतली. म्हणजे आजची गाडी कोणी हकललेली होती? जॉकी कोण होता? जॉकी होते आमचे भाऊ नितेश वाडवळ दादा. तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्याबद्दल तर ते खूपच गाडी छान मारतात. आता गेल्या बुधवारी पण गाड्या 4 मारल्या, त्यांनी 4ही गाड्या गुलालामध्ये धावल्या. आणि आज आमच्या 2 मोठ्या गाड्या आल्या, पण आज 2 लहान गाड्या आल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना चांगले गाडी मारायला चान्स भेटला. तर त्या दोन्ही गाड्या ताणून मारल्या आणि दोन्ही गाड्या गुलाला पात्र झाल्या. ही फायनल झाली आणि ती 4थी बसली. म्हणजे ते उत्तम जॉकी आहेत असं? हो, उत्तम जॉकी, छान गाडी, अशी गाडी हाकलेली आहे त्यांनी. म्हणजे आता ही शर्यत झाली, त्यानंतर पुढे बघाल तर अजून शर्यती आहेत. आताच तुम्ही बोलताना मला बोललात की टफ कॉम्पिटिशन आहे. म्हणजे आपल्या गोखले दादाची गाडी असो ना तर कोणाची गाडी असो, एकदम टफ कॉम्पिटिशन आहे. तर त्यामध्ये तुम्ही स्वतःच्या गाडीला पुढे कसे बघता? मग शेवटी एक मेहनत आहे थोडी, त्यांची पण मेहनत आहे, आमची पण मेहनत आहे, पण ती बैलांचं शेवटी आहे. बरोबर. बैलांची रत्ती गती त्याच्यावरती अवलंबून ठरते. कधी ते कधी हे असं ठरते. काही बैल म्हणजे कुठून घेतलेले होते तुम्ही दोन्ही? हा बैल त्यांच्या घरचा आहे आणि हा अलिबागवरून आणलेला आहे. अलिबागवरून आणलेला आहे. म्हणजे अलिबागवरनं कुठून घेतलेला होता हा? तरी हा चौलमधनं घेतला होता. चौलमधनं घेतलेला होता. म्हणजे खरेदी तुम्ही अलिबाग मध्ये केलेली होती. आणि मानगाव मध्ये बैल नाव खूप चांगलं असं. खूप चांगलं. आजचं जसं नियोजन केलेलं होतं संतोषभाई खडतल सरपंच यांच्या नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? नियोजन तर छानच होतं. 26 जानेवारीची शर्यत होती, पण आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी आज रविवार दिनांक आणि आपल्या इथं पण असं असतं की सोमवारी आपल्या इथं बैल हकलत नाही, त्यामुळे एक दिवस त्यांनी आड केला. बैलांचा वार असल्यामुळे, शंकराचा वार असल्यामुळे काही लोक सोमवारी गाड्या हकलत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आज त्यांनी ती तारीख चेंज करून आज 25 तारखेला गाड्या ठेवल्या. नियोजन छान झालं. नियोजन सुंदर झालं. आता बघतोय मी आपलं संपूर्ण मित्र परिवार असो किंवा घर परिवार सर्व आहे तिथे. तर यांचा सहकार्य कशा प्रकारे? त्यांचं तर खूप सहकार्य आहे. सहकार्य असल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे, सगळ्यांचं सहकार्य असलं तर सगळ्या गोष्टी होतात. काही गाडी थोडीशी कमी पडली असली तर आवाज दिला, समजा बाबा गाडी हाकला थोडी तर जॉकीला पण वाटतं काहीतरी गाडीमध्ये आज आहे, टायमिंग मध्ये आहे गाडी, मग तसं जॉकी पण गाडी हाकलतात. तर मित्रमंडळ आमचं आहे, चांगली साथ देतात. साथ असल्याशिवाय मजा नाही. साथ असल्याशिवाय घर परिवाराची पण आपल्याला एक साथ आहेच आणि नेहमीच असणार आहे. खूप सुंदर असा निकाल लागलेला. मी आशा करतो आज जशी आपली गाडी गुलालात राहिली तशीच येणाऱ्या दिवसामध्ये पण अशीच गाडी गुलालात राहावं. कोणी आपल्यापैकी आनंदात काही बोलेल का? एखादं कोणी नाव सांग सर्वात पहिले तुझं. मी विकी रवींद्र जमदाडे, गाव किल्ला. मी नेहमी वाडवलांसोबत असतो इथे शर्यतीमध्ये मानगावला. अच्छा. पण गेले 2 मैदानामध्ये या गाडीने 1 नंबर केलाय. तर या गाडीबद्दल म्हणजे आम्ही बोला तेवढं कमीच आहे. सगळ्यात मोठ्या टायमिंग पेक्षा यांचं टायमिंग भरपूर कमी आहे. अच्छा. त्यामुळे यांना नेहमी गुलाला धावावं अशीच आमची इच्छा आहे. देवाला प्रार्थना करतोय. अच्छा. म्हणजे तू शर्यत खास करून बघायला? आम्ही बघायला असतो. मी नेहमी असतो. 3-4 वर्षाले वाडवल बंधूंसोबत असतो कंटिन्यू. नेहमी असतो. आणि माझे बंधू जनार्दन भोईर आणि या विशाला. आम्ही आपले भाऊ बंधू आहेत म्हणून तुम्ही असता गाडीसोबत. खूप खूप शुभेच्छा. जसं आज आपली गाडी गुलालामध्ये आली त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
आज ज्या प्रकारे निकाल लागलाय खरंच खूप सुंदर आपला असा निकाल लागलेला आहे. येणारा जो प्रवास आहे त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. मी बघायला गेलं तर आपलं खूप जणांना माहिती असेल मी अलिबागचा, तर मला असं म्हणजे बोलवल्यावरच मी तो असं नाही की नाही, बरोबर. शर्यत आहे म्हणून मी येतो. मला खास आम्ही तुमचा व्हिडिओ पण पाहतो. हा हा छान व्हिडिओ असतात. तुम्ही सगळे खूप चांगली मुलाखत घेतो. हा 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 तेवढं लोकांना बघायला पण चांगलं वाटतं. हा, हा. नाही, माझं चॅनल ओपन channel करण्याचा मुलं- मागचा एक उद्देशच असा होता, जसं की घाटावरची आपली शर्यत असते त्यांची ओळख आपल्यापर्यंत पोहोचते, बरोबर आहे. तर आपली इकडची पण तिथपर्यंत का नाही जाऊ शकत. तोच एक माझा आता 2 महिन्यापूर्वी माझं चॅनल ओपन केलेलं आहे. असं पण नाही की मी गेल्या वर्षभरापासून करते किंवा 2 वर्षापासून, आता 2 महिने झाले. तर खूप सुंदर असा निकाल लागलेला. आज जसं तुम्ही सहकार्य आता करताय तसंच नेहमी मला सहकार्य करत राहा. धन्यवाद. खूप सुंदर असा दादाचा निकाल लागलाय. छोट्या गटामध्ये दादाची गाडी फायनलची 1 नंबरची मानकरी झालेली आहे. टायमिंग 1:43. 1:43 असा टॉपचा टायमिंग दिलेला आहे. खूप सुंदर असा निकाल लागलाय. मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.